इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार, तिकडे भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात वातावरण चांगलंच तापलं. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना ठाकरे गटाला एकत्रितपणे मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला. पण स्वतंत्र 2 मोर्चे न काढता एकत्र येऊन या मुद्द्यावर लढा देण्याचा मनसेचा ठाम आग्रह होता. आणि या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. हिंदी सक्तीविरोधात एकत्र आणि एकच मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या घोषणेमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सक्ती विरोधात एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले की राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही. कोणाची कधी युती होईल, कुठला पक्ष कुठे जाईल हे सांगणं कठीण आहे. दोन्ही पवार एकत्र यावे, दोन्ही ठाकरे यावे एकत्र असं अनेकांना वाटतं, परंतु राजकारणात हे घडतंच असं नाही. मराठीच्या प्रश्नावर एकत्रित लढा देत आहे ते ठीक आहे. शिवसेना मूळ पक्ष मराठीच्या प्रश्नावर स्थापन झाला आहे. मराठी माणसाला नोकरी, धंदा, व्यवसाय यासह इतर गोष्टींसाठी प्राधान्य मिळालं पाहिजे. त्यासाठी शिवसेनेने प्रश्न निर्माण केला. वसंतदादा पाटील त्यावेळेस मुख्यमंत्री होते. ते म्हणाले होते की महाराष्ट्रात मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्र नाही. तोच धागा पकडून बाळासाहेबांनी शिवसेनेचे वातावरण पेटवले. त्यातून शिवसेनेची एक वेगळी सुरुवात झालेली आहे. आता ठीक आहे, काय शब्द वापरतात, कोण काय, त्याच्याबद्दल आपण काय बोलणार. मराठी भाषेमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे जे विशेषण लावतात त्याला काय उत्तर द्यायचं ते दादा बसेल. असा एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात मोर्चे निघणार होते, हे अलग अलग निघणार होते. मात्र आज सकाळी संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे की दोन्ही मोर्चे हे एकत्र निघणार आहेत. आगामी काळात हे दोन्ही बंधू जवळ येण्याची नाणी वाटते. असं आहे की राजकारणामध्ये आज काय ते आहे, उद्या काय होईल ते काहीही सांगता येत नाही. कुठला पक्ष कुठे जाईल, कोणाची युती होईल हे सांगणं मोठं कठीण आहे. तसं तर लोकांचं जे आहे विशफुल थिंकिंग याला आपण म्हणतो, अनेकांचे आहे. ते मागेच मी सांगितलं 2 पवार 2 ठाकरे एकत्र यावं वगैरे वगैरे. परंतु राजकारणामध्ये तसं घडतंच असं नाही. त्यामुळे ठीक आहे, एकत्रित मराठीसाठी लढा देण्या, कारण दोन्ही शिवसेना पक्षाची मूळपासूनची जे शिवसेना पक्ष निर्माण झाला तोच हा मराठीच्या प्रश्नावर. मुंबईमध्ये विशेषतः मराठी माणसाला नोकरी, धंदा, इतर सगळ्या गोष्टींमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे. त्यासाठी शिवसेनेने प्रश्न निर्माण केला होता. वसंतदादा पाटील त्यावेळेला मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की महाराष्ट्रात मुंबई आहे, परंतु मुंबईत महाराष्ट्र नाही. हा धागा पकडून बाळासाहेबांनी सुद्धा शिवसेनेचं जे आहे वातावरण पूर्ण पेटवलं होतं. आणि त्याच शिवसेनेची जी आहे ती वेगवेगळी शकलं झालेली आहे. त्यामुळे मराठीवर एकत्रित येणं हे काही नवीन आहे असं मला वाटत नाही. आणि त्यांनी जो तो निर्णय घेतला असेल तर ठीक आहे, ओके आहे. त्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण मला दिसत नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्यांशी चर्चा करून मग काय तो निर्णय घेणार आहोत. पुन्हा सांगतो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सर्व वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी चर्चा करून मग याच्यावर निर्णय घेतला जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.